तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या सेमाडोमध्ये एक असा प्राचीन मंदिर आहे हनुमानाचा, जे खूप कमी लोकांना माहित आहे. आणि तो मंदिर शनिवारी आणि मंगळवारी फक्त या 2 दिवशी उघडं राहते. आणि मेन म्हणजे या मंदिराच्या इर्दगिर्द नेहमी वाघ किंवा अस्वल फिरत राहते. आणि या मंदिराचं दर्शन करण्याचा सर्वात चांगला वेळ म्हणजे भावा सकाळचा. म्हणूनच आपण आपल्या मंडळीसोबत सकाळी सकाळी निघालो होतो 5 वाजता. आणि आता नजारे एवढे चांगले येते, कॉपी तर बनतेच ना राव, म्हणून एक कॉपी चिरोपली डायरेक्ट सेमाडोन निघालो आपण चिखली जासाठी. कारण की तो मंदिर सेमाडोन 35 किलोमीटर दूर आहे, म्हणजे चिखली गावाच्या समोर. गावात पोहोचल्याबरोबर तर पहिले पंडितच्या घरी गेलो, कारण की त्यांच्यापासून आपल्याला घ्यायची होती मंदिरची चाबी. आणि चाबी घेऊन आपण निघालो डायरेक्ट मंदिर जासाठी. आणि तुम्हाला रस्त्यावर जसंच हा बोर्ड दिसणार, तुम्ही समजून जायचं की आपण मंदिर जवळ आलो. मंदिरात आल्याबरोबर सर्वात आधी गेलो आपण विहिरी जवळ, कारण की इथं आल्याबरोबर सर्वात आधी विहिरी जवळ जायला लागते. तिथं मस्त स्वच्छ हातपाय धुवा लागते. आणि भाऊ या विहिरी जवळ जेवढे झाड आहे त्याच्यावर तुम्हाला दिसणार भाऊ अस्वलचे पंजे, कारण की इथं तर अस्वलचं येणं जाणं रोजचं सुरू असते. तिथून हातपाय धुवून जसंच मंदिरात होतो तिथं येऊन बघतो की पूर्ण घाण पसरलेलं आहे मंदिरात, कारण की इथं कोणता प्राणी केव्हा मंदिरात येत आपल्याला कळतच नाही. त्यानंतर मस्त तिथं मंदिराची साफसफाई केली आणि बाकीचं बाहेरचं उरलेलं काम आपल्या पूर्ण मंडळीने निपटवलं. त्यानंतर हनुमान दादा लावलं मस्त सिंदूर. आणि आमचं हे काम करता करता आम्हाला वानर जास्तच परेशान करत होते. मग प्रतीक मस्त गेला हातात गुळ आणि चणे घेऊन. मस्त मग सर्व वानरांनी एक एक करून मस्त ते चणे आणि गुळ चोरपले. आणि सर्व झाल्यानंतर आपली मूर्ती अशा प्रकारची दिसत होती. मग मस्तपैकी मूर्ती वगैरे सजवल्यानंतर सुरू केली बाबा सर्वांनी आरती. मग तिथं आरती केल्यानंतर मस्त प्रसाद वगैरे चोरपलं. मग मस्त परिसराचा आस्वाद घेतला. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं, कोणाकोणाला मंदिराचे नाव माहित आहे. मग दर्शन करून निघालो घरी यासाठी. म्हणून आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेव्हा टाटा आणि बाय.